तर या कोरोनानं अनेक बहिणींचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत, म्हणूनच कोणीतरी देवदूत बनून जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। आता आपण थेट जाणार आहोत भाजपचे केशव उपाध्ये प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, थेट जाऊयात। अनेकांनी आपले जीव गमावलेत, आपले नातेवाईक गमावलेत, एकेडा नातेवाईक गमावले, आजूबाजूला बघितलंय असे 10वी 12वीची अतिशय टीन एज मधली मुलं असतात ही सगळी। आणि त्याच वेळी परीक्षा होणार की नाही, असेल तर कशी होणार, नसेल तर मग पुढच्या भवितव्याचं काय, अशा प्रकारच्या ताणाला हे विद्यार्थी सामोरे जात आहेत। आणि त्यामुळे अशा पद्धतीचं एक अत्यंत ताण त्यांच्या मनावर आहे। अनेक त्यातले काही पर्याय येत आहेत पुढे, काय नॉन एक्झामिनेशन रूट नावाचा एक प्रकार काही तज्ञ सांगतायत। पण एक व्यावसायिक अभ्यासक्रम 12वी नंतर जर व्यावसायिक अभ्यासक्रम असेल तर त्या बहुतेक 12वी नंतरचे व्यावसायिक अभ्यासक्रम स्वतःच्या परीक्षा घेतं, पण त्याच वेळी ते 12वीचे गुण गृहीत धरतं। मग तुम्ही नॉन एक्झामिनेशन रूट घेणार असाल तर मग त्या 12वी नंतरच्या होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांना त्या संस्थांना काही कळवावं लागेल, तशी व्यवस्था करावी लागेल। त्याचं काय धोरण आहे हे राज्य सरकार अजून काही सांगताना दिसत नाही। पूर्वापी मूल्यांकन मॉडेलच्या आधारे करू अशा प्रकारे सांगितलं जातं, पण 14 महिने झाले तरी सुद्धा त्याबाबतीत अजून कोणताही निर्णय सरकार करताना दिसत नाही। कोरोनाची जी साथ आहे ती संपेल, पण विद्यार्थ्यांच्या दीर्घकालीन भवितव्याचं काय? म्हणजे मला असं वाटतं कदाचित जनतेच्या परीक्षेमध्ये हे तिन्ही राज्यातले सत्ताधारी पक्ष नापास झालेत आणि तिन्ही नापासांनी आपले मार्क एकत्र करून पहिला नंबर आल्याचा दावा केला। तुम्ही नापास असतानाही सत्ता मिळवून करण्याचा प्रयत्न केला, परीक्षा तुम्ही फेल झालात किंवा परीक्षा दिलीच नाही। तसंच काहीसं लबाडी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कृपया करू नका अशी कळकळीची विनंती आम्ही करतो आहोत। ही मुलं 2-5 वर्षानंतर पुढच्या काळाच्यासाठी ज्यावेळी पुढच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये जातील त्यावेळी त्यांना तिथं परीक्षेत विचारलं जाईल की तुमच्या 10वी 12वी परीक्षेचं काय झालं, आणि त्यावेळी ते सांगतील की 10वी 12वीची परीक्षा आमची घेतली गेली नाही कारण कोरोना होता। एक शेवटी 7वी 8वी 9वी इथपर्यंत ठीक आहे, गेल्या वेळी म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयरच्या बाबतीत आपण बघितलं, तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी पदवीच्या शेवटच्या परीक्षेबाबतीत सुद्धा सरकारने असाच गोंधळ घातला, कारण सरकारकडे धोरणच नाहीये। आणि मग ज्यावेळी न्यायालयाने फटकारे मारले त्याच्यानंतर शेवटच्या वर्षाची परीक्षा घेतली। प्रत्येक वेळी न्यायालयात जायचं, न्यायालयाकडे फटकारे खायचे आणि मग सुधारायचं, असं करून विद्यार्थ्यांना 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची ज्याला विद्यार्थ्यांचे प्राण आज अक्षरशः त्यांच्यावर प्रचंड ताण आहे, अशा पद्धतीचं भूमिका न घेता कॉपी करून आपण पास झाला असाल, 3 पक्ष नापास पक्षांचे एकत्र येऊन तुम्ही पास झाला असाल, पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे गंभीर प्रश्न निर्माण न करता 10वी 12वी महत्वाचे आहेत, कशाच्या आधारावरती त्यांना 11वीत आणि पहिल्या वर्षात प्रवेश देणार, कोणती मूल्यमापन पद्धती तुम्ही अवलंबणार। एखाद्या विद्यार्थ्याला अमुक एका कॉलेजमध्ये म्हणजे आतापर्यंत होतं की 10वी 12वी एक आधार मानला जायचा, तो नसेल तर त्याला पर्याय व्यवस्था काय असणार, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज विद्यार्थी मागतायत। आज विद्यार्थ्यांसमोर अत्यंत गंभीर प्रश्न आहेत। भारतीय जनता पार्टी आज नेमकी हीच भूमिका विद्यार्थ्यांच्या भूमिकेतनं मांडते की काहीतरी स्पष्ट करा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कृपया खेळू नका, ही आमची एक त्यांना कळकळीची विनंती आहे। हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा, काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातले एक मंत्री नवाब मलिक यांनी बोलताना एका वाहिनीशी बोलताना अशा प्रकारचं केलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही टेस्टिंग कमी करायची सूचना कमी करा क्योंकि उससे आकडे बढ़ रहे हैं, अशा प्रकारे पत्रकारांनी केलं। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपलं अपयश लपवण्यासाठी अशा पद्धतीने कशासाठी म्हणजे पत्रकार सांगतात, पत्रकारांच्या नावावरती कशाला खपवतात, आणि जर महाराष्ट्राचे हित न पाहणारे हे पत्रकार कोण हे पण त्यांनी जाहीर केलं पाहिजे। एकतर अशा पद्धतीने महाराष्ट्रातले आकडे लपवा, टेस्टिंग कमी करा हे सांगणारे पत्रकार कसे असू शकतात, आणि त्यांचं ऐकून म्हणजे तुम्ही घटनेची शपथ घेतलीये, तुम्ही राज्य हित पाहण्याची शपथ घेतलीये, पण हे न करता
तुम्ही मात्र अशा पद्धतीने पत्रकार सांगत होते म्हणून टेस्टिंग कमी केलं, अशा प्रकारची भूमिका घेता हे निश्चितचपणे एक प्रकारे आपल्या अपयशाची कबुली देणार आहे. आपण जे काम करता आहात त्यामध्ये महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलंय हेच त्या निमित्ताने तुम्ही कबूल केलं, हे त्याचं आहे. पण या निमित्ताने महाराष्ट्र जनतेला हे पण कळलं पाहिजे वस्तुस्थिती की का टेस्टिंग कमी झाल्या. आम्ही तर हेच सांगत होतो, तुम्ही टेस्टिंग कमी करून आकडे लपवण्याचा प्रयत्न करता आहात, वस्तुस्थिती ही नाही. त्याचीच कबुली नवाब मलिक यांनी आपल्या वक्तव्यातनं दिली. काही प्रश्न असतील तर विचार. असं नाही, महाराष्ट्रातला कोरोना कमी झाला पाहिजे ही सगळ्यांची आपली भावना आहे. लोक त्या पद्धतीने जागृत होत आहेत. पण ह्याची खरोखर काही म्हणजे रोज काही ना कुठून बातम्या येत आहेत. परवा मी औरंगाबादचं एक ट्विट केलं होतं. औरंगाबादमध्ये अशा पद्धतीने आकडे पुन्हा एकदा नव्याने केले गेले, तो आकडा वाढलेला दिसला. बीडमध्ये त्याच्या आदल्या दिवशी बीडची घटना होती की बीडमधले आकडे, जे पहिले आकडे आणि नंतरचे आकडे वाढीव आकडे आले होते. त्यामुळे कोरोना कमी झाला हे दाखवण्याचा अट्टहास करण्यासाठी आमची विनंती आहे, खरी जी आकडेवारी असतील ती दाखवली पाहिजे. टेस्ट कमी करून किंवा अन्य साधनं वापरून अशा पद्धतीने करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रामधलं मुळात 2-3 गोष्टी मांडल्या पाहिजेत की महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी तुम्ही जाहीर केल्या, आज मी म्हणजे रिक्षावाल्याने किती रिक्षावाल्याचं पॅकेज तुम्ही जाहीर केले, किती रिक्षांना पॅकेज मिळालं, तिथे किती अडचणी होत आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेला खरं म्हणजे जे पॅकेज तुम्ही जाहीर केलं ते किती मिळालं हा संशोधनाचा विषय. त्याच्यामध्ये अत्यंत लोकांमध्ये निराशा आहे, नाराज आहेत लोक. आणि दुसरीकडे तुम्ही अजून लॉकडाऊन ऑर्डरचे गप्पा जर मारत असाल तर महाराष्ट्रातला सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी 12 बलुतेदार यांनी खायचं काय हा प्रश्न आहे. यांनी जगायचं कसं. कारण शेवटी ठीक आहे, तुम्ही आपले घरात आहात, 1.5-2 वर्ष कायम घरात आहात, तर तुम्ही सांगता पण जाहीरपणे की मी घरात बसतो, टीका होते, तुमचं ठीक आहे. पण सर्वसामान्य जनतेने करायचं काय हा प्रश्न.